स्वयंपाक करने से डर नहीं लगता बाई, स्वयंपाक काय करू ये पूछने से डर लगता है. एक धड कोणी काही सांगत नाही. काय करू विचारलं तर काही पण कर. आता ना विचारायचंच नाही. एक महिन्याभराचं फूड टाइम टेबल आहे, हे लिहून काढायचं, त्यांच्या नाकावर टिचून फ्रीजवर चिकटवायचं आणि तेच फॉलो करायचं. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कळलं? प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न, आज स्वयंपाकाला काय करू. जेवढा वेळ आपल्याला स्वयंपाक करायला लागत नाही ना, त्याहून कित्येक वेळ आपल्याला स्वयंपाकाला काय करायचं हा विचार करण्यात जातो. मग किती पण मुरलेले सुगरण असू देत, तिचा ना अर्धा वेळ स्वयंपाकाला काय करायचं हा विचार करण्यात जातो आणि तिला सुचत नाही, मग चिडचिड होते. आणि तुम्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवणं हाच सरिताज किचनचा उद्देश आणि त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ आहे. तर छान असं पेन आणि पेपर घेऊन इथं मी उभी आहे, कारण तुमचा हा रोज स्वयंपाकाला काय करू हा प्रश्न मी सोडवणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सरिताज किचनने नेहमीच आत्तापर्यंत नवीन नवीन कॉन्टेंट दिलेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 वर्षांपूर्वी आठवतंय फूड टाइम टेबल मी दाखवलं होतं, म्हणजे महिन्याचं स्वयंपाकाचं वेळापत्रक जे तुम्ही दर महिन्याला वापरू शकता. तसा कॉन्टेंट मला नाही वाटत की यूट्यूबवर तुम्ही कधी बघितला असेल, पण तो कॉन्टेंट ऑलरेडी आपण शूट केला, तो व्हिडिओसुद्धा झालेला आहे. पण तरीसुद्धा बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आल्या की ताई पुन्हा तो व्हिडिओ करशील का गं, कारण आता आम्ही सर्च करतोय तर आम्हाला तो व्हिडिओच मिळत नाही. तर येस, पुन्हा आपण फूड टाइम टेबलवर व्हिडिओ करतोय. असं आपण महिन्याचं वेळापत्रक करतोय की ज्यामध्ये सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत आणि रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि हे टाइम टेबल करत असताना मी एक सारासार विचार केला बरं का. म्हणजे एक मध्यमवर्गीय घरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय घरांमध्ये कुठल्या पद्धतीचा नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण केलं जातं, या अनुषंगाने मी हा व्हिडिओ केलेला आहे. कदाचित काही जणांना तो सूट होणार नाही किंवा थोडासा सूट होईल, त्यामुळं थोडंसं तुम्हालाही ॲडजस्ट करायचं आहे आणि त्याप्रमाणे मॅनेज करायचं आहे. कळलं? सुरुवात करूयात. आणि मला माहिती आहे इथं मी माझं टाइम टेबल घेऊन सरळ सरळ वाचणार आहे, तुम्हाला बोर होणार आहे. पण येस, हे जर तुम्ही पूर्ण बघितलं ना तर तुमचा महिन्याभराचा प्रश्न सुटणार आहे. महिन्याचा काय, पूर्ण प्रश्न सुटणार आहे की रोज स्वयंपाकाला काय करू. त्यामुळे व्हिडिओ बोर झाला तरीसुद्धा शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवात करूया. आणि हो, इथं हे वेळापत्रक करत असताना रोजचा जो आहार असतो त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य आणि डाळी या सगळ्यांचा कसा थोडा थोडा समावेश होईल हे बघितलंय. म्हणजे एक बेसिक विचार ठेवून हे बनवलेलं वेळापत्रक आहे. तुम्ही थोडंफार तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. तर महिन्यातला पहिला आठवडा आपण सकाळचा नाश्ता सोमवारचा बघतोय. तर सोमवारी सकाळच्या नाश्त्याला मी साधं उपीट ठेवलंय, कारण सोमवारी शक्यतो सुट्टीनंतर कंटाळा आलेला असतो, पटकन होणारं आणि आपल्या सोयीचं उपीट. त्यानंतर लंचमध्ये मी पालेभाजी, मेथी किंवा शेपू ठेवलेली आहे. सोबतच चपाती किंवा भाकरी, तुम्हाला जे तुम्ही खाता ते, आणि साधा वरण आणि भात, आणि सोबत तोंडी लावणीला चटणी किंवा तुम्ही कोशिंबीर करू शकता. आणि रात्रीच्या जेवणासाठी आता दुपारी पालेभाजी झाली, आता इथं मी फळभाजी घेतली आहे, बटाट्याचा रस्सा, सोबत भाकरी किंवा चपाती, सोबत पापडाची पटकन होणारी चटणी आणि वरण भात ठेवला. तर हे मी माझ्या पद्धतीने सोमवारचं प्लॅन केलं. आता मंगळवारी केलेले आहेत नाश्त्याला बटाट्याचे पोहे, लंचसाठी ठेवला आहे आलू गोबी, मग तो सुका किंवा लपथपीत करू शकता, सोबत चपाती किंवा भाकरी, साधी चिंचगुळाची आमटी आणि साधा भात. सोबतीला तुम्ही दुसऱ्या दिवशी सलाड घेऊ शकता, आदल्या दिवशी चटणी घेतली, या दिवशी सलाड घेऊ शकता. आणि संध्याकाळच्या जेवणाला मी ठेवला आहे पालक आणि डाळ, म्हणजे डाळ पालकाची भाजी, अशी रस्सा भाजी करू शकता, सोबत चपाती किंवा भाकरी. सुक्या भाजीमध्ये बटाट्याच्या काचऱ्या ठेवल्यात आणि वरण भात, सोबत तुम्ही सलाड किंवा पापड घेऊ शकता. तर इथं बघितलं आपण दुपारी जर फळभाजी घेतली तर रात्री पालेभाजी घेतोय. या पद्धतीने मी नेहमी स्वयंपाक करते. आता बुधवारच्या दिवशी सकाळी नाश्त्याला ठेवलाय मेथीचा पराठा. आता थोडंसं जरा रुटीन लागलेलं असतं सोमवारपासून मंगळवारपर्यंतचं, त्यामुळे जरा पराठे वगैरे करायला होतात. मेथीचा पराठा नाश्त्याला ठेवला. दुपारच्या जेवणामध्ये मटकीची उसळ, फोडणीचं वरण, 2 दिवस आपण मटकी साधं वरण आणि आमटी केली. तिसऱ्या दिवशी मटकीची उसळ, फोडणीचं वरण, सोबत भात आणि चपाती ठेवलेली आहे. फोडणीचं वरण केल्यामुळं मी सुकी भाजी ठेवली नाही, आणि सोबतीला तुम्ही सलाड वगैरे घेऊ शकता किंवा दही घेऊ शकता. रात्री आता दुपारी कडधान्य झालं बरोबर, ते थोडंसं हेवी होतं, म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये मी मसाले भात ठेवला आहे. सोबतच तुम्ही गोड पदार्थामध्ये दलिया करू शकता, म्हणजे मसाले भात थोडासा पचायला असा हलका आहे आणि त्याच्यासोबत दलिया तुम्ही थोडासा गोड पण थोडासा पचायला जड असं कॉम्बिनेशन करू शकता. आणि सोबत मसाले भात म्हणजे त्याच्यावर तुपाची धार आणि भाजलेला पापड.
तर शक्यतो करून काय होतं, सोमवार मंगळवारी आपल्याला रात्रीच्या जेवणात पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो, तर बुधवारच्या दिवशी मी शक्यतो असं वन पॉट मील करते आणि काहीतरी गोड पदार्थ करते. आता गुरुवारच्या दिवशी मी ठेवली आहे दलियाची खिचडी, जी सकाळच्या नाश्त्याला अगदी कुकरमध्ये पटकन होते, मुलांना डब्यात सुद्धा देता येते. दुपारच्या जेवणाला मी ठेवलेली भेंडीची भाजी, मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने भेंडीची भाजी करू शकता, सोबत चपाती किंवा भाकरी. त्याच्यासोबत मी मिश्र डाळींची आमटी ठेवलेली आहे आणि खाण्यासाठी तुम्ही भात करू शकता किंवा सलाड केलं तरी पण चालेल. आता दुपारच्या जेवणात तुम्हाला भात खायचा नाही खायचा हे तुम्ही ठरवू शकता, पण इथं मी मुद्दामहून फळभाजी ठेवली आहे, पोळी ठेवलेली आहे, सलाड ठेवलं आहे आणि प्रोटीनसाठी डाळ ठेवलेली आहे. आणि आता आपण सकाळी भेंडीची भाजी खाल्ली, ती काही पचायला अशी खूप हेवी नसते, त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये मसुराची आमटी ठेवलेली आहे, कारण मसूर जरा पचायला जड असतो पण भाकरीसोबत छान लागतो. मसूरची आमटी सोबत भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि सोबतीला तुम्ही पापडाची चटणी किंवा जे तुम्हाला आवडतं ते सलाड किंवा पापडासोबत घेऊ शकता. तर हे झालं गुरुवारचं. आता शुक्रवारचा दिवस. शुक्रवारी तुम्ही आता मुलांना डबा द्यायचा असतो, शुक्रवारी शेवटचा दिवस म्हणून मुलांना काहीतरी स्पेशल पाहिजे असतं, तर मी नेहमी सँडविचचा कुठलाही प्रकार ठेवते. तर मी ठेवलं आहे पनीरचं सँडविच किंवा तुम्ही वेज सँडविच करू शकता किंवा फक्त चीज असं त्याच्यावर टाकून त्याला भाजून सँडविच करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये मी ठेवली आहे दोडक्याची भाजी, त्याच्यासोबत आपण मुगाचं मेदगं करू शकतो, चपाती किंवा त्याच्यासोबत भाकरी आणि भात असं करा, सोबत दह्याची वाटी किंवा मग तुम्ही कुठलंही सलाड घेऊ शकता. आणि शुक्रवारी रात्रीच्या जेवणासाठी आपण ठेवली बेसन वड्याची भाजी, मग तुम्ही ती सुकी करू शकता किंवा सोबत रस्सा करू शकता आणि सोबतीला मसाले भात करा किंवा चपाती किंवा भाकरी जसं हवं तसं करू शकता. कारण शुक्रवारी शक्यतो आपण असं काहीतरी पटकन करण्याचा प्रयत्न करतो, कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी असते ना, काहीतरी नाश्त्याला असं भारी करायचं असतं ना, म्हणून. चला आता शनिवारी सकाळचा नाश्ता बघू. शनिवारी शक्यतो आपण काय करतो, आपल्याला असते सुट्टी, बरोबर, त्यामुळे आपण असं नाश्ता जेवण डिनर असं या फंदात पडत बसत नाही, सरळ ब्रंचचा मेनू करायचा. तर मी अशा वेळी काय करते, एकतर बऱ्याच जणांकडे इडली सांबार होतं, मग तेच दिवसभर चालतं, मग रात्री काहीतरी वेगळं केलं जातं. तर मी कधी कधी काय करते, अगदी इडली सांबारच नसेल तर आपण कढी थालीपीठ करू शकतो. सकाळी जरासं आपण उशिरा सुटतो, शनिवार असतो, सगळेच उशिरा उठतात, तर आपण नाश्ताच थोडासा उशिरा केला आणि पोटभरीचा केला, जसं की कढी आणि थालीपीठ सोबत असं लोणचं बिणचं असेल ना, तर मग पुन्हा नाश्ता आणि जेवण यामध्ये आपण ब्रंच करू शकतो, म्हणजे या दोन्हीच्या मधल्या वेळेमध्ये. आणि मग पोटभरीचं ते होऊन जातं आणि मग संध्याकाळी मस्त पावभाजी करायची किंवा पावभाजीसारखंच वन पॉट मील काहीतरी करायचं, असा प्लॅन माझा असतो. आता रविवारचं बघूयात. रविवारी शक्यतो करून नॉनव्हेजचा बेत होतो, जे नॉनव्हेज खातात ना त्यांच्यासाठी. तर रविवारी पटकन होणारा पण असा छान खमंग नाश्ता, मग कधी जे नॉनव्हेज खातात ते ऑमलेट करू शकतात किंवा जे व्हेज खातात ते ज्वारीचं धिरडं करू शकतात किंवा मिश्र पिठांची धिरडी पण खूप छान होतात. आणि दुपारच्या वेळेला नॉनव्हेज करू शकता, जर तुम्ही नॉनव्हेज करताय तर मग एखादी बिर्याणी करायची आणि मग रात्री पण तीच खायची, किंवा तुम्ही व्हेज असाल तर व्हेज बिर्याणी करून रात्री पण तेच खायचं, असं बरेच जण करतात. आणि मला वाटतं थोडंफार स्वयंपाकघरातून सुट्टी पण घेतलीच पाहिजे. आता दुसरा आठवडा बघूयात. आधी मी जरा एक्सप्लेन केलं, आता जरा पटापट वाचून सांगते, ठीक आहे. तर पुन्हा सोमवार आला म्हणून नाश्त्याला ठेवलेत पटकन होणारे कांदे पोहे. दुपारच्या जेवणाला पीठ पेरून शिमला मिरचीची भाजी, सोबत साधं वरण भात, चपाती किंवा भाकरी आणि सोबतीला सलाड. रात्रीच्या जेवणाला कडधान्य ठेवलंय, चवळीचा रस्सा, मेथीची साधी सोपी भाजी, सोबतीला भाकरी आणि सलाड किंवा चटणी. मंगळवारी नाश्त्याला ठेवलेलं आहे बेसनाचं धिरडं, जे मुलांना डब्यातही आवडतं. दुपारच्या जेवणाला ठेवलेली कोबी मटाराची भाजी, चपाती, साधं वरण आणि भात आणि सोबतीला सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला ठेवलाय शेवग्याचा मस्त चमचमीत रस्सा, सोबत कुस्करून खायला भाकरी, साधी सोपी लसुणी भेंडी आणि भात किंवा सलाड. आता बुधवारी आपण भाजणीचं थालीपीठ करतोय नाश्त्यासाठी, किंवा तुम्ही मिश्र पिठांची थालीपीठं करू शकता आणि त्याच्यात कुठलीही भाजी, मग दुधी असेल, कोथिंबीर मेथी घालून ती करू शकता. दुपारच्या जेवणाला आपण ठेवलेली आहे मुगाची उसळ, सोबत चपाती, चिंचगुळाची आमटी आणि भात सोबत सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला आता बुधवार आला त्यामुळे पोळी भाजी नको वाटते, त्यामुळे मी ठेवलेले आहेत आलूचे पराठे, त्याच्यासोबत हिरवी चटणी किंवा आपली साधी शेंगदाण्याची चटणी सुद्धा मस्त लागते. आता गुरुवारचा दिवस. गुरुवारी मी सकाळच्या नाश्त्याला ठेवलंय शेवईचं उपीट. बघितलं नाश्त्याचे किती प्रकार झाले वेगवेगळे, आणि असं लिहून ठेवलं असलं ना की पटकन होतं. गुरुवारी ठेवलंय शेवयाचं उपीट. दुपारच्या जेवणाला ठेवलेलं आहे मेथीचं पिठलं, सोबत चपाती, मिक्स डाळींची आमटी, भाकरी
आणि सलाड. आणि रात्री पुन्हा तेच, म्हणजे की काहीतरी असं करायचा कंटाळा आला की वन पॉट मील ठेवलेलं आहे वरणफळ. मग वरणफळ तुम्ही मिश्र पिठांचं करू शकता, कणकेचं करू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं. आणि सोबतीला पापड, वरून तुपाची धार आणि भात. शुक्रवारच्या दिवशी नाश्त्याला, म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये मी म्हटलं की सँडविच देते किंवा काहीतरी असं वेगळं देते, तर यावेळी आपण सँडविच देऊ शकतो किंवा फ्रँकी देऊ शकतो, रोल देऊ शकतो. दुपारच्या जेवणामध्ये ठेवली आहे वांग्याची सुकी भाजी, चपाती, मुगाची अशी लपथपीत उसळ किंवा मिश्र कडधान्यांची उसळ करू शकता. सोबतीला भात आणि सलाड. वांग्याची भाजी अशी थोडीशी लपथप केली तर वरण वेगळं करण्याची गरज नाही. आणि रात्रीच्या जेवणाला ठेवलेली आहे मसुराची डाळ, भाकरी, बटाट्याच्या काचऱ्या आणि भात. आता बराचदा मेनू रिपीट होतो, पण घर आहे थोडंसं रिपीट होणारच, कारण रोज नवीन काय देणार, फक्त ते काही अंतराने दिलं की मुलं आवर्जून खातात. आता शनिवारी पुन्हा तेच, आपण जरासं उशिरा उठतो, घरातले उशिरा उठतात, त्यामुळे नाश्ता पूर्ण स्किप करायचा आणि ब्रंच करायचा. मग त्यामुळे काहीतरी हेवी हवं म्हणून मी ठेवला आहे पनीरचा पराठा. आणि किंवा तुम्ही इडली सांबार करू शकता रात्रीच्या वेळेला. म्हणजे जर सकाळी आपण पनीर पराठा खाल्लाय तर रात्री इडली सांबार करा किंवा डोसे करू शकता, म्हणजे मग तेच आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या सकाळी नाश्त्याला वापरता येतं. तर चला, मी या शनिवारी पनीर पराठा ठेवला आहे ब्रंचसाठी आणि रात्रीसाठी इडली सांबार आणि चटणी करणार आहे. आणि रविवारच्या सकाळी तेच जे बॅटर उरतं त्याचे मी पटापट डोसे करणार. आणि त्यानंतर नॉनव्हेज, किंवा तुम्ही बिर्याणी करताय किंवा तुम्ही व्हेज असाल तर काहीतरी स्पेशल मेनू, तर नॉनव्हेजसाठी चिकन किंवा तुम्ही मटन करू शकता, अंडी करू शकता. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीरची भाजी किंवा कुठलीही स्पेशल भाजी करू शकता. आता तिसरा आठवड्यात नाश्त्याला ठेवली आहे साबुदाण्याची खिचडी. आवर्जून रविवारी साबुदाणा भिजू घालावा लागेल. आदल्या दिवशी टाइम टेबल बघितलं की पटकन लक्षात येईल आणि तो विसरणार नाही. ठीक आहे, ह्याचं फ्रीजला टाइम टेबल चिकटवून ठेवायचं, म्हणजे पटकन लक्षात येतं. नाश्त्याला केली आहे साबुदाण्याची खिचडी. जेवणाला केलेली आहे फ्लॉवरची भाजी, साधं वरण भात, चपाती आणि सलाड किंवा भाकरी आणि सलाड. रात्रीच्या जेवणाला ठेवलेली भरली ढोबळी, भाकरी, चवळीचा रस्सा, सलाड आणि भात. सोबतीला तुम्ही चटणी वगैरे घेऊ शकता. मंगळवारच्या सकाळी नाश्त्याला आहेत पोहे. दुपारच्या जेवणाला आहेत बेसन पालकाची सुकी भाजी, मसुराची आमटी, चपाती, भात आणि सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला आहे गवारीचा रस्सा, भेंडीची भाजी, भाकरी आणि भात. आता बुधवारी नाश्त्याला आहे मेथीचा पराठा. दुपारच्या जेवणाला आहे चवळीची उसळ जी सुकी करू शकता, चपाती, भात आणि वरणाऐवजी कढी ठेवलेली आहे. आणि पुन्हा बुधवारच्या रात्रीच्या जेवणाला वन पॉट मील, मग त्यामध्ये तुम्ही दलियाची खिचडी करू शकता, मसाले भात करू शकता किंवा सोबतीला पापड. गुरुवारच्या सकाळी नाश्त्याला शिरा केला. गुरुवारच्या दुपारी गवारीची सुकी भाजी सोबत चपाती, फोडणीचं वरण, भात आणि सलाड. गुरुवारच्या रात्री शेवग्याचा मस्त रस्सा, मग तुम्ही आधी झणझणीत केला होता, आता तुम्ही आमटीतला शेवगा करू शकता. सोबतीला मस्त चुरून खायला भाकरी आणि भात. आता शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे मुलांना काहीतरी स्पेशल द्यायचं असतं डब्यात, त्यामुळे नाश्त्याला पनीरचे रोल्स केलेले आहेत. सोबतच दुपारच्या जेवणाला फ्लॉवरची सुकी भाजी किंवा पिवळा बटाटा करू शकता जो मुलांना खूप आवडतो, चपाती करू शकता, वरण भात आणि सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला शेपू चुक्याची गरगट्टी केलेली आहे. पिवळा बटाटा जर दुपारी केला नसेल तर तुम्ही रात्री करू शकता. सोबत भाकरी, भात आणि सोबतीला चटणी. आता शनिवारी पुन्हा तेच, नाश्ता न करता सरळ ब्रंच करायचा. तर इथं मी ठेवला आहे वडा सांबार. आणि अगदीच तुमच्याकडे फक्त वडा सांबार चालत नाही तर सोबतीला मसाले भात करा, म्हणजे सगळं पोटभरीचं होईल. आणि रात्रीच्या जेवणासाठी थोडासा चायनीज मेनू ठेवलेला आहे. नॉनव्हेज असेल तर तुम्ही चिकन फ्राईड राईस किंवा चिकन नूडल्स करू शकता, आणि व्हेज असेल तर व्हेज फ्राईड राईस किंवा व्हेज नूडल्स करू शकता. या सगळ्याच्या रेसिपीज सरिताज किचनवर आहेत. आणि रविवारच्या दिवशी डोसा, आप्पे किंवा उत्तप्पा करू शकता. आणि लंचमध्ये तुम्ही कुठलंही नॉनव्हेज करा, मग चिकन खाताय किंवा मटन खाताय किंवा फिश खाताय, कोळंबी खाताय, तर ते करू शकता. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर फार ऑप्शन्स नसतात, तुम्ही मटार पनीर करू शकता. किंवा जर तुम्ही अंडी खाताय तर अंडा करी करू शकता. आता चौथा आठवडा, सोमवारी सकाळी दडपे पोहे किंवा मटार पोहे करा. दुपारच्या जेवणासाठी भरली भेंडी सोबत वरण भात. भरली भेंडी थोडी मसालेदार असते त्यामुळे तुम्ही साधं वरण आणि भात करा, सोबतीला चपाती किंवा भाकरी. आणि रात्रीच्या जेवणासाठी डाळ कांदा असा थोडा लपथप, सोबत भाकरी, वांग्याचा रस्सा आणि भात, सोबतीला सलाड, चटणी, जे आवडतं ते. मंगळवारच्या सकाळी नाश्त्यासाठी फोडणीची पोळी करा
किंवा ज्या दिवशी तुमच्याकडे चपाती शिल्लक राहिली तर त्या दिवशी फोडणीच्या पोळीचा प्लॅन करू शकता, किंवा भात राहिला तर फोडणीचा भात करू शकता. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये कुरडईची भाजी ठेवलेली आहे, आमटी ठेवलेली आहे, चपाती, भात आणि सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला चवळीचा रस्सा, भाकरी आणि दोडक्याची सुकी भाजी, जी अगदी साधी सोपी, मुलांसाठी थोडीशी फक्त हळद मीठ घालून केली तरी छान लागते. बुधवारच्या नाश्त्याला थालीपीठ ठेवलेलं आहे. मग तुम्ही आधी जर मिश्र पिठांचं केलं तर आत्ता तुम्ही भाजणीचं थालीपीठ करू शकता. थालीपीठ ठेवलेलं आहे. दुपारच्या जेवणाला भरलं वांग, सोबत चपाती, दुधीची डाळ तुम्ही आमटीसारखी करू शकता आणि सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला बुधवारच्या दिवशी परत 1 पॉट मील, तुम्ही कढी भात किंवा कढी भजी करू शकता आणि सोबत फक्त साधा भात मस्त लागतो, आणि सोबतीला पापड किंवा सलाड. गुरुवारच्या सकाळी कोबीचा पराठा एकदम मस्त. कोबीचा पराठा नाश्त्याला. दुपारच्या जेवणाला मटारची उसळ किंवा कुठल्याही कडधान्याची उसळ करा, सोबत मिक्स डाळीचं वरण किंवा आमटी करा, चपाती, भात आणि सलाड. रात्रीच्या जेवणाला पिठलं आणि भाकरी ठेवलं आहे, कारण गुरुवारी बरेच जण पिठलं भाकरी करतात. त्यानंतर पापड, सलाड आणि आवडत असेल तर भरीत करू शकता. शुक्रवारी तुम्ही मिक्स वेज पराठा करू शकता, कारण मुलांना पराठे आवडतात आणि शुक्रवारी काही स्पेशल द्यायचं आहे तर मिक्स वेज पराठा. दुपारच्या जेवणाला बेसनाचं धिरडं, चिंचगुळाची चटकदार आमटी, चपाती आणि सलाड. आणि रात्रीच्या जेवणाला पुन्हा, आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी पावभाजी केली होती म्हणून आता पुन्हा मी पावभाजी घेतली आहे, किंवा तुम्ही अंडी खाता तर अंडा करी करू शकता, भुर्जी पाव करू शकता. शनिवारी सकाळी मी असं बरेच जण म्हणतात की गोडाचे पदार्थ तुम्ही कमी सांगता, तर शनिवारच्या सकाळी तुम्ही शिरा करू शकता. लग्नाच्या पंक्तीतला मेनू मी ठेवला आहे. मसाले भात, वांग्याची भाजी आणि शिरा. हा जर मेनू असेल ना तर सकाळी नाश्ता न करता आपण थोडंसं उशिराच भरपूर जेवलो नाश्त्याच्या ऐवजी तर अगदी ब्रंचसारखं पोटभरीचं होऊन जातं. आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही छोले भटुरे करू शकता, किंवा वरणफळ करू शकता, किंवा तुम्ही राजमा आणि राईस करू शकता. आता रविवारच्या सकाळी तुपातलं छान असं मऊशार उपीट, उपीटामध्ये सुद्धा वेगळा प्रकार आपण करू शकतो, आधी तेलातलं आता तुपातलं मऊशार उपीट. आणि रविवारच्या दुपारी जर तुम्ही नॉनव्हेज खाता तर नॉनव्हेज खाऊ शकता, आणि जर व्हेज खाताय तर आदल्या दिवशी जर तुम्ही वरणफळ वगैरे केलं आहे तर दुसऱ्या दिवशी छोले भटुरे, राजमा किंवा पनीरची भाजी करता येते. तर 4 आठवड्यांचा मेनू सांगून झालेला आहे. मला माहिती आहे हे वाचून वाचून माझा घसा दुखायला लागला, त्यामुळे ऐकून ऐकून कदाचित तुम्हाला असं थोडंसं बोरिंग वाटेल, पण तुमचा प्रश्न सुटतोय ना, त्यामुळं हे तुम्हाला ऐकावंच लागलं. ठीक आहे. आता 1 पॉट मील, मी बऱ्याचदा म्हणते की गुरुवारच्या दिवशी 1 पॉट मील करायचं, तर त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर वरणफळ म्हणजे चकोल्या करता येतात. मग त्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स करा, फक्त गव्हाच्या कणकेच्या, मग कधी ज्वारीच्या पिठाच्या, कधी मिश्र पिठांच्या चकोल्या करा, कधी त्या कणकेमध्ये छान मसाले घालून चकोल्या करा, असंही करता येतं. त्यानंतर पालकाची खिचडी करू शकता, ज्याला आपण हरियाली पुलाव म्हणून आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा. त्यानंतर दलियाची खिचडी करता येते, मसाले भात करता येतो, पुलाव करता येतो. त्यानंतर छोले घालून असा मसाले भात करता येतो. भाताचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही करू शकता, किंवा नूडल्स करू शकता जे 1 पॉट मीलमध्ये करता येतात. आणि भाजी पोळीशिवाय बऱ्याच जणांना काय करता येतं, तर थालीपीठं आहेत, त्यानंतर पराठे आहेत, किंवा सोयाबीनचे पराठे आपण करू शकतो, किंवा अशा मिक्स वेज भाज्या समजा आता आठवड्याच्या शेवटी राहिलेल्या आहेत तर त्या सगळ्या किसायच्या, त्याचं थालीपीठ किंवा पराठेसुद्धा अगदी उत्तम होतात. तर इथं मी तुम्हाला माझ्या परीने हे टाईम टेबल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नाही माहिती मी कसं हे म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले, पण आय होप तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकले. मला नाही माहिती मी याला असं बनवू शकले का की तुम्हाला बोर होणार नाही, पण डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच मदत करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर बघत असाल ना तर आपण जे काही मेन्यू सांगितले ते असे खूप सारखे रिपीट होत नाही आहेत, किंवा पोहे आहेत पण त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन देतोय, आणि अगदी सोपे सोपेत बरं का. म्हणजे खूप काही किचकट रेसिपीज मी सांगितलेल्याच नाही आहेत, किंवा किचकट पदार्थ सांगितलेच नाहीत की तुम्हाला वाटेल अरे बापरे एवढं सगळं कसं करायचं. साधा सोपा मेनू आहे जो तुम्ही महिन्याच्या महिन्याला करू शकता. तर तुम्ही सुद्धा आता काय करा, हा व्हिडिओ आहे ना, काय करायचं मी जिथं जिथं सांगितलं ते स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे वेळापत्रक छान लिहा, फ्रीजवर लावा. रोज रात्री झोपताना एकदा फक्त बघा की मला उद्याचं काही तयारी आत्ता करायची आहे का, आणि ते सगळं सामान माझ्या घरामध्ये आहे का. ते जर असलं की तुम्ही बिंदास झोपू शकता, आणि सकाळी पटकन उठून डोक्यामध्ये क्लिअर असतं की मला आज काय करायचं आहे, ते पटकन करायला घ्या आणि 20 मिनिटामध्ये स्वयंपाकघरातनं बाहेर पडा. आहे ना भारी आयडिया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून काही तुमचे पडणारे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यावर उत्तरं शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.